सर्वांना जय हरी। सुषमाताईंच्या संदर्भाने संपूर्ण सोशल मीडियामध्ये अनेक बाजूनी चर्चेचं उधाण आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये काही भूमिका विशद केली पाहिजे किंवा काही लोकांचा फारच आग्रह असल्यामुळे एक भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे। सुषमाताई अंधारे कुठे चुकल्या हा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। कारण महाराष्ट्रामध्ये धर्मचिकित्सेची फार पुरातन प्राचीन परंपरा आहे आणि ती नामांकित लोकांनी चालवलेली आहे। पहिल्यांदा मी वारकरी परंपरेतून एक उत्तर देणं महत्त्वाचं समजेल की प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे। कुत्र्या मांजरांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे। त्यामुळे एका राजकारणी व्यक्तीला कुत्रे म्हणून हिणवणे, तिचा द्वेष करणे, तिरस्कार करणे, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे हे अत्यंत निंदनीय आहे। हे वारकरी परंपरेत बसत नाही। एखाद्या स्त्रीला कुत्रे म्हणणं हे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वारकरी परंपरेमध्ये हे बसत नाही। त्यामुळे कुत्री म्हणून केलेली निंदा नालस्ती अत्यंत निषेधार्ह आहे। त्यामुळे या गोष्टींचा कुण्या कीर्तनकार महिलेने केलेल्या गोष्टीचा मी निषेध करत आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वारकरी परंपरा ही धर्मचिकित्सा करणारी परंपरा आहे आणि वारकरी परंपरेमध्ये सगळ्या संतांनी अवडंबरावर, कर्मकांडावर, टोकाच्या भूमिकांवर वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न उपस्थित करणे, विज्ञानाच्या तर्काच्या कसोटीवर प्रश्न उपस्थित करणे हे वारकरी परंपरेचं पूर्वीपासूनचं ब्रीद राहिलेलं आहे। फुले शाहू आंबेडकरांच्याही अगोदर संत चळवळीने फार मोठे प्रश्न उपस्थित करून ठेवलेत, विचारून ठेवले। त्या प्रश्नांची उत्तरं कुणालाही देता आलेली नाहीयेत। आता सुषमा अंधारेंच्या संदर्भाने सुषमा अंधारेंना आणि त्यांच्या राजकीय क्षेत्रात गेलेल्या त्या पुरोगामी मंडळीला माझा प्रश्न आहे, सामाजिक जीवनामध्ये तुम्ही विज्ञानवादी होतात, सामाजिक जीवनामध्ये तुम्ही तर्क करायला शिकवायला लावायचात, सामाजिक जीवनात तुम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम करत असताना, व्याख्यानाचे कार्यक्रम करत असताना लोकांना विवेकवादी, तर्कशील, विज्ञानवादी बनवण्यासाठी आग्रही होतात। तुम्ही त्यावेळेला तर्काचा, चिकित्सेचा, विज्ञानाचा उपयोग घेतला आणि आता मात्र राजकीय जीवनात गेल्यावर त्या सगळ्या सामाजिक जीवनाला तुम्ही पुसून टाकत आहात। हे माझं जुनं आहे, मागचं आहे म्हणून ते चक्क धुडकावून लावत आहात। जे विज्ञानवादी आहे योग्य आहे म्हणून हे अत्यंत दुटप्पी भूमिका झालेली आहे। म्हणून सुषमाताईंनी पहिल्यांदा जुन्या केलेल्या प्रबोधनाच्या चळवळी मी पुसून टाकते, नकार देते, ते सोडून देते असं जाहीर करावं। म्हणजे मग कळेल की आम्हाला बाजू घ्यायची की नाही घ्यायची, योग्य आहे की अयोग्य आहे। स्पेशल त्या गोष्टीपासून पळ काढणं प्रचंड निंदनीय आहे। प्रश्न हा आहे, तुकोबारायांनी, नामदेवरायांनी या प्रकारची चिकित्सा केली होती की नाही जी सुषमा अंधारेंनी अगोदर केलेली आहे, ज्याला त्या स्वतः नकार देत आहेत। म्हणजे म्हणून मी प्रश्न केला की त्या कुठे चुकल्या। तुकोबाराय म्हणतात, देव पाषाण देव पायरी पूजा एकावरी पाय ठेवी। तुकोबारायांनी अवडंबरावर प्रश्न उपस्थित केला किंवा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा संचने, जिथे अवडंबर अवास्तव होतं ना तिथे सरळ त्यांनी पाषाण म्हणून, दगड म्हणून नकार दिला तुकोबारायांनी। नामदेवरायांनी प्रश्न विचारलाय की पाषाणाचा देव बोलविला का कधी, म्हणजे संत विज्ञानवादी नाहीयेत का, संत चिकित्सा करत नाहीयेत का, संतांनी प्रश्न उपस्थित नाही केला का, पाषाणाचा देव कधी बोलतो का, या प्रकारचा प्रश्न नामदेवांचा आहे, तुकोबारायांचा आहे। आणि प्रश्न विचारण्याची, चिकित्सेची परंपरा संतांची देखील आहे आणि म्हणून ही संतांची चिकित्सेची परंपरा पुढे ज्योतिराव फुले घेतात आणि ज्योतिराव फुले बळीराजाची बाजू घेताना वामनाला प्रश्न केलाय की त्याची फाटली कशी नाही म्हणून। आणि म्हणून चिकित्सेची परंपरा संतांनी सुरू केलेली पुढे फुलेंनी चालवली। तीच चिकित्सेची परंपरा पुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवली। तीच चिकित्सेची परंपरा प्रबोधनकार ठाकरे यांनी चालवलेली आहे। भिक्षुकशाहीचे बंड तुम्ही आवर्जून वाचा। मी आता त्यातले उतारे घेणार नाही कारण ते फारच झोंबेल ते सगळं बोलल्याच्या नंतर, ते चर्चेच्या क्षेत्रात आहे ना। तर खरं तर वैचारिक विज्ञानवादी लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं भिक्षुकशाहीचे बंड आवर्जून वाचलं पाहिजे।
भिक्षुकशाहीचे बंडमध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी जे प्रश्न विचारलेत ते सुषमा अंधारेंनी विचारलेले प्रश्न अगदी साधे विज्ञानवादी क्षुल्लक आहेत. त्याही पेक्षा टोकाचे विज्ञानाच्या कसोट्यांवरले आणि लोकांना सर्वसामान्यांना ते आवडणार सुद्धा नाही असे टोकाचे प्रश्न जे विज्ञानवादी आहेत, जे सत्य आहेत, जे तर्कशील आहेत, ते प्रबोधनकार ठाकरेंनी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचं तुम्ही काय करणार आहात? सुषमा अंधारे माफी मागून बाजूला झाल्या. सुषमा अंधारेंनी तर्काची परंपरा चक्क नाकारून टाकली, विज्ञानाची बाजू सोडून दिली आणि आता त्या माझ्या घरी माळकरी वारकरी परंपरा आहे, मी वारकरी. अरे वारकरी पण विज्ञानवादी आहेत. कीर्तनकार तुकोबारायांची परंपरा मानणारे सुद्धा विज्ञानवादी आहेत. त्यामुळे तुम्ही कुणीतरी काळात केलेले तर्क चुकीचे आहेत असं तुम्हीच कसं काय सांगू शकता? म्हणजे हे तर खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरवादी तर्कवादी विज्ञानवादी परंपरेचा अपमान आहे. तुम्ही केलेलं पूर्वीचं सगळे माघार घेत आहात आणि ते त्याची सफाई देऊन तुम्ही माघार घेतात, हे तर खरंच भयानक आहे. आणि त्यातल्या त्यात फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीच्या लोकांनी विज्ञानवादी तर्काची विवेकाची बाजू घेणाऱ्या लोकांच्यासाठी पिछेहाट करणारा प्रचंड भयानक मुद्दा आहे. येणाऱ्या काळात म्हणजे उत्तरेकडे ज्याप्रमाणे 22 प्रतिज्ञेवरून गजब झालाय, तोच येणाऱ्या काळात महाराष्ट्राची नांदी आहे. ही सुषमा अंधारे ताई त्याचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून गांभीर्याने विचार घेतला पाहिजे की विज्ञानवादी भाषणांमध्ये बोलणं, तर्कवादी भाषणांमध्ये बोलणं, प्रश्न उपस्थित करणं, चिकित्सा करायला लावणं वाईट होतं का? ते योग्य आहे. आणि ही तर्काची चिकित्सेची परंपरा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली आहे. आणि म्हणून जे लोक संविधान मानतात, जे लोक लोकशाही मानतात, त्यांना एका विज्ञानवादी घटकांचा पुरस्कार करावा लागेल. धर्माचं क्षेत्र वेगळं आहे, विज्ञानाचं क्षेत्र वेगळं आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा तर्काच्या कसोट्या लावल्या जातील, विज्ञानाच्या कसोट्या लावल्या जातील, विज्ञानाला धरून प्रश्न उपस्थित केले जातील, ते धर्मग्रंथावर असतील, चालीरीती परंपरांवर असतील, इथल्या अवडंबरावर असतील, त्या प्रश्नांचं स्वागतच करावं लागेल. त्याच्यापासून पळ काढता येणार नाही. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी समुद्र प्राशन करणाऱ्या ऋषीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी सुषमा अंधारेंनी ज्या प्रकारे काही हनुमानाला घेऊन जे काही प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न अगोदरही उपस्थित झालेले आहेत. ते प्रबोधनकार ठाकरेंनी, फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, अनेक सत्यशोधकांनी ते विचारले. खऱ्या अर्थाने जे खरे वारकरी आहेत, जे खरे विज्ञानवादी आहेत, त्यांनी या तर्काच्या कसोट्यांवरचे, विज्ञानाच्या कसोट्यांवरच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी ठेवली पाहिजे. ना की कुणाचा द्वेष करू नये, ना की कुणाला खालच्या स्तरावर बोलू नये, ना की कुणाला कुत्री म्हणू नये किंवा कुणाला अत्यंत हीनत्वदर्शक बोलू नये. विज्ञानाच्या कसोट्यांवरल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 18व्या शतकानंतर जो विज्ञानाचा सर्वोच्च विकास झाला, त्या विज्ञानाच्या विकासानंतर अनेक गोष्टी ज्या अवडंबर आहेत ते धुडकावून लावलं गेलं आणि इथून पुढे सुद्धा ते लावलं जाणार आहे. त्यामुळे हा काही जो फ्लो आलाय ना, की भक्तांचा फ्लो आहे, त्यातल्या त्यात कुठलाही विचार तर्क न करता, ग्रंथ न बघता, मनानेच काही ठोकून द्यायचा जो फ्लो आलेला आहे, त्याला रोखायचं असेल तर फुले शाहू आंबेडकरवादी, विज्ञानवादी, तर्कवादी आणि खऱ्या अर्थाने वारकरी, तुकोबाराय, ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, गाडगेबाबांच्या अनुयायांनी सतर्क होण्याची वेळ आलेली आहे. आणि या अनुयायांनी विचारलं पाहिजे की आम्हाला प्रश्न करण्याचा अधिकार नाहीये का? आम्हाला तर्क उपस्थित करण्याचा अधिकार नाहीये का? आम्हाला विज्ञानाच्या कसोट्यांना घेऊन प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार नाहीयेत का? तर ते आहेत. आणि ही परंपरा आहे. सुषमाताईंनी बोलताना वारकऱ्यांची जी उदाहरणं दिली, संतांची दिली, ती बरोबर आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे. त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, तेही बरोबर आहे. पण त्यांनी एक बाजू मात्र लपवली, जी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड नुकसानदायक ठरणार आहे. ती आहे विज्ञानाची, तर्काची, फुले शाहू आंबेडकरवादाची बाजू त्यांनी मांडलीच नाही, जे किती अमानवी आहे, जे किती खेदजनक आहे. ज्यातून तुमचा विकास झाला, ज्यातून तुम्ही तर्कवादी बनलात, ज्यातून तुम्ही विज्ञानवादी बनलात, ज्याने तुम्हाला इथपर्यंत राजकीय करिअर बहाल केलं, ती बाजूच तुम्ही चक्क नाकारली. खरं तर तुम्ही 22 प्रतिज्ञांचा हवाला द्यायला हवा होता. तुम्ही रिडल्स इन हिंदुइझमचा हवाला द्यायला पाहिजे होता. तुम्ही फुलेंचा हवाला द्यायला पाहिजे होता. आणि तुम्ही महापुरुषांच्या चिकित्सेच्या परंपरेचा हवाला द्यायला पाहिजे होता. तुम्ही म्हणायला पाहिजे होते, यस, मी प्रबोधन करताना त्या काळामध्ये जे काही बोललेले आहे ते पूर्वीलाही या प्रकारचं बोलले गेलेलं आहे, त्याच्या रेफरन्सच्या आधारे मी बोललेले होते. पण त्यातनं त्यांनी चक्क पिछेहाट करणं, त्याची माघार घेणं, त्यातनं बाहेर येणं, हे खऱ्या अर्थाने आपणच पूर्वी केलेल्या कामावर पाणी ओतण्यासारखं आहे, नाकारण्यासारखं आहे. आणि त्याला मी तर म्हणेल हा नतदृष्टेपणा झाला, ही तर पळवाट झाली.
म्हणजे राजकीय करिअर विकसित करण्यासाठी आपणच पूर्वीला केलेल्या गोष्टीला चक्क नाकारायचं, किती गैर आहे, किती वाईट गोष्ट आहे ही. आणि म्हणून वारकरी परंपरा ही विज्ञानवादी आहे, त्याच्यात काही विषय नाहीये. ह्या 4-5 कोण्या कीर्तनकार म्हणजे संपूर्ण वारकरी परंपरा ठरत नाही. कुणीतरी द्वेषजनक बोलतंय, कीर्तनात पॉलिटिक्स घेऊन जातंय म्हणजे काही वारकरी परंपरा ठरत नाही. आजही ग्रामीण जनतेतला वारकरी, आजही बहुतांशी खूप मोठा वारकरी पुरोगामी आहे, विज्ञानवादी आहे, एकेश्वरवादी आहे किंवा चैतन्य परंपरा मानणारा आहे. कुठेतरी ईश्वर असतो ही परंपरा मानणारा आहे, परंतु तो अवडंबर नाकारणार आहे. धर्माला देवाला प्रश्न विचारणारे संत आहेत. नामदेवांचा अभंग आहे, पतित पावन म्हणून आलो तुझिया दारा, पतित पावन म्हणून जातो माघारा, झेंगट घेऊन हाती दवंडी पेटविन 3 लोकी, देवा तू पतित पावन तू मोठा घातकी. ईश्वराला प्रश्न करणारे संत आहेत. तुकोबरायांनी सुद्धा या प्रकारचे प्रश्न केलेले आहेत. जनाबाई तर म्हणते अपराधाविन बळी घातला पाताळी, किंवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला तुझा दरबार धुंद झाला. या प्रकारचे प्रश्न संतांनी देखील केलेले आहेत. संत चिकित्सेच्या कटघरामध्ये ईश्वराला उभे करतात. संत ईश्वराला लाडीक प्रश्न करतात, लाडीक जोहार घालतात. संत मराठी भाषेची बाजू घेतात, संस्कृतच्या अवडंबरावर संस्कृतला नकार देतात संत. आणि म्हणून संत परंपरा ही विज्ञानवादी आहे, मानवी मेंदूचा विकास करणारी आहे, तर्क करायला लावणारी आहे आणि अत्यंत चांगली आहे. त्यामुळे हीच संत परंपरा पुढे फुले, शाहू आंबेडकर चालवतात. म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबरायांच्या नावाने मूकनायक पेपर सुरू केला, माऊलींच्या नावाने बहिष्कृत भारत पेपर सुरू केला. माऊलींची ओळ, ज्ञानोबरायांची ओळ बाबासाहेबांच्या पेपरवर असायची, तुकोबरायांची ओळ बाबासाहेबांच्या पेपरवर असायची. तुकोबरायांनी कबीरांना गुरु मानलं, रविदासांना तुकोबरायांना ग्रंथ अर्पण केला. त्यामुळे हे संत, हे जी काही महापुरुष आहेत फुले, शाहू आंबेडकरवादी, यांचं आम्ही चक्क नाकारतो आणि मग इकडे घुसतो असं काही आव्हानाचं काही कारण नव्हतं सुषमाताईंना. खरं तर त्यांनी मागच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगितले की मी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, म्हणून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या सुषमाताईंनी ही देखील बाजू मांडायला हवी होती की मी बौद्ध धर्म स्वीकारलेली आहे, माझ्याकडे चिकित्सेची तर्काची परंपरा माझ्या पूर्वजांनी दिलेली आहे, फुले शाहू आंबेडकरांनी दिलेली. त्याबद्दल त्यांनी केवळ राजकीय लोभापोटी हे सगळं नाकार देणं हे पुढे बाकीच्यांना फार त्रासदायक ठरणार आहे. उद्या सगळ्यांनाच या प्रकारच्या माघार घ्यावी लागेल. आणि म्हणून हे बघा, जे लोक चिकित्सा करतात, तर्क करतात, विज्ञानवादी आहेत, ते खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरवादी संतवादी आहेत. त्यामुळे कुणीही चिकित्सेचे प्रश्न विचारल्यावर माघार घ्यायचं काही कारण नाही, उलट त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. एक. दुसरं, जे लोक या प्रकारचा सुषमाताईंवर तुटून पडतायत त्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांवर बंदी घालायचा प्रयत्न करून बघावा, ती बंदी आणता येते का. त्यांनी फुलेंच्या संदर्भात भूमिका घेऊन बघावी. बाबासाहेबांच्या एकाही पुस्तकावर अजूनही कुणालाही बंदी घालता आलेली नाही. बाबासाहेबांनी केवढे प्रश्न उपस्थित करून ठेवले, याची उत्तरे द्यावी लागतील. बरं, फुले, शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, संत यांनी प्रश्न उपस्थित केले नाही किंवा करू नयेत म्हणून काय जगात होणार नाहीत का. भारताच्या बाहेर करोडो लोक विज्ञानाची बाजू घेऊन प्रश्न उपस्थित करतायत. अतिरेकी अवडंबरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विज्ञानाचा विकास बाहेरून झालेला आहे, ते सगळं इथं आल्यावर तुम्हाला नाकारावंच लागणार आहे. विज्ञानाच्या कसोटीवर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं असतं. तुम्हाला विज्ञानाच्या कसोट्यांवर तर माघारच घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून विज्ञानवादी असणं काही गैर नाही, त्याच्यात माघार घ्यायचं काही कारण नव्हतं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, वारकरी परंपरा समजून घ्या, त्याचे ग्रंथ वाचा आणि त्यातले चिकार अभंग आता समाज मानसामध्ये घेऊन जा. रोज अभंग तुम्ही लोकांमध्ये पेरलं पाहिजे, लोकांना विवेकवादी बनवलं पाहिजे, तर्कशील बनवलं पाहिजे, विज्ञानवादी विचार बनवलं पाहिजे आणि प्रश्न विचारणारं बनवलं पाहिजे. प्रश्न विचारणं काही गुन्हा नसतो. धर्मग्रंथांवर प्रश्न उपस्थित करणं काही वाईट नसतं. सगळ्या संतांनी हेच केलेलं आहे. वेदांच्या बद्दल हेच केलं. संतांनी वेदांची केवढी उहापोह केला, घुसळण केली. वेदांच्या भूमिका संतांनी घेताना संपूर्ण वेद काही स्वीकारले नाही. संत तुकोबरायांनी पण सांगितलं की आम्ही काही हे सगळं घ्यायचंच होतं तर आम्हाला नवनिर्माण करायची काय गरज होती. आणि म्हणून संतांनी स्वतःचा अनुभव ह्याला फार मोठं प्राधान्य दिले. अनुभव येथे व्हावा, साचारण चालती चारा आंबा पुढे. आणि म्हणून अनुभवाच्या संदर्भातच संतांच्या भूमिका आहेत. आपण सगळ्यांनी त्या भूमिका घेऊन गेला पाहिजे. आणि तुमच्या राजकारण्याची, तुमच्या आवडत्या राजकारण्याची बाजू घेण्याच्या नादात हा राजकारणी जर फुले शाहू आंबेडकरांचा बेस आणि ती मूल्य जर नाकारत असेल तर त्या राजकारण्यालाही प्रश्न विचारायची तयारी ठेवा. सुषमाताईंना विचारा माघार का घेतली.
सुषमाताईंना विचारा, पूर्वी केलेलं प्रबोधन मातीत घालणार आहात का? ते चक्क वाईटच होतं का, चुकीचं होतं का? अहो, म्हणजे अंगात येणाऱ्या स्त्रीच्या अंगात येऊ नये यासाठी तुम्ही जे प्रबोधन केलं ते आता माघार घेताय का तुम्ही? किंवा त्या काळात जे काही तर्क करत होतात, प्रश्न उपस्थित करत होतात, त्यासाठी माघार घेताय का तुम्ही? आणि म्हणून खऱ्या अर्थाने वारकरी हेच करत होते, संत हेच करत होते, फुलेशाह आंबेडकर हेच करत होते, प्रबोधनकार ठाकरे हेच करत होते. प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रश्नांची लिस्ट आपण बाहेर काढूया, त्याची उत्तरं तो या लोकांना देता येतील का ते बघितलं पाहिजे. आणि म्हणून धर्माची ठेकेदारी विशिष्ट लोकांच्या ताब्यात नाही. धर्म हा सार्वत्रिक आहे, वारकरी परंपरा सार्वत्रिक आहे. कुण्यातरी मठाचा आणि फडाचा प्रमुख स्टेटमेंट देतो म्हणजे ते सगळ्या वारकऱ्यांचं असतं असं मानायचं काही कारण नाही. आणि म्हणून सर्वसामान्य वारकऱ्यालाही तेवढेच हक्काधिकार आहेत जेवढे एखाद्या फडकऱ्याला, मठ प्रमुखाला आहेत. इथे सगळे समान आहेत, कुणी लहान नाही. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, तारावया पार भाव सिंधू. इथे काही कोणाकडे ठेकेदारी सर्टिफिकेट दिलेलं नाहीये. पांडुरंगाचे जे भक्त ते सगळे वारकरी, पांडुरंगाला जे मानतात ते सगळे वारकरी, निर्गुण निराकार चराचराची भक्ती जे मानतात ते सगळे वारकरी. ठाईचं बैसोणी करा एक चित्त, जे एका जागी बसून देखील ईश्वराचं नामस्मरण करतात ते देखील वारकरी आहेत. आणि म्हणून आम्हीच तेवढे वारकरी, आम्ही सुषमाताईंची प्रेत यात्रा काढून तिच्या मागे लागू असं चालणार नाही. हे जे काही कोणी 4-2 लोकांनी केलेलं आहे अत्यंत निंदनीय आहे, घृणास्पद आहे. एका राजकीय व्यक्तीला तर्क करण्याचे अधिकार आहेत, विज्ञानाच्या कसोट्यांवर प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. ते अधिकार संविधानाने दिलेत, संतांनी देखील दिलेले आहेत. ते अधिकार फुलेंनी दिलेत, बाबासाहेबांनी दिलेले आहेत. म्हणून त्यांच्या पूर्व आयुष्यात त्यांनी जे काही प्रश्न विचारलेत ना, त्यांना तेव्हाही तो अधिकार आहे, आताही आहे. आता जरी त्या बाजू मुकरत असतील, माघार घेत असतील तर त्या चूक करतायत. त्यांना तेव्हाही तेच अधिकार आहेत, आजही तेवढेच अधिकार आहेत. तर तेव्हाही फुलेशाह आंबेडकरवादी होत्या, आज त्या आहेत की नाही, मानायला तयार आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी ते सगळं नाकारून एक बाजू मांडायचा प्रयत्न केलाय की मी सगळं हे करते म्हणून. आणि म्हणून त्या तेव्हाही तर्काच्या भूमिकेवर योग्य होत्या आणि इथून पुढे पण असतील. तर्क करणं, प्रश्न विचारणं, लोकांचं प्रबोधन करणं काही वाईट नाही. गाडगे महाराज यापेक्षा टोकाचे प्रश्न विचारायचे. गाडगे महाराजांची भाषणं काढा, त्यांचं मुंबईला झालेलं भाषण आहे, ते सरळ म्हणायचे तुमच्या देवाला आंघोळ करता येत नाही, तुमच्या देवाला कपडे घालता येत नाही, असा कसा रे तुमचा देव. काय गाडगे महाराजांच्या बद्दल काही कोणी आता केस दाखल करायला जाणार आहे का? केवळ गाडगे महाराज नाही, विदर्भामध्ये गणपती महाराज होऊन गेले. गणपती महाराजांची आझाद नावाची अरविंद जोशी यांची डॉक्युमेंटरी युट्यूबला आहे, बघा. गणपती महाराज आंतरजातीय लग्न लावायचे, अस्पृश्यतेला विरोध करणारा कृती कार्यक्रम घेऊन ते काम करायचे. तेव्हा लोक त्यांना विरोध करायचे, तर ते म्हणायचे मी पंढरपुरावरून आणलेली माझी विठ्ठल मूर्ती आहे, मी तिच्यासोबत आंतरजातीय लग्न लावेल, सहभोजन करेल, अस्पृश्यांना मंदिरात घेईल, नाहीतर मी आणलेल्या विठ्ठल मूर्तीवर कपडे धुईल, असं त्यांचे विधान असायचे. आणि म्हणून गणपती महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज तर्काची, विज्ञानवादाची बाजू घेणारी संत परंपरा आहे ही. इकडे कैकाडी महाराज पंढरपुरामध्ये होते, त्याच्या अगोदर सगळेच संत घ्या, निळोबारायांच्या पासून नामदेव ज्ञानोबारायांच्या पर्यंत हे सगळे लोक आहेत. यांनी या प्रकारचे प्रश्न, अशा प्रश्नांना जर घ्यायचं ना तर ती 2-3 हजाराच्या वर संतांनी विचारलेली प्रश्न उपस्थित करता येतील. संतांनी ईश्वरावर प्रश्न उपस्थित केले, कर्मकांडावर प्रश्न उपस्थित केले, भोंदूगिरीवर प्रश्न उपस्थित केले, अतिरेकी दैववादावर प्रश्न उपस्थित केले, अनेकेश्वरवादावर प्रश्न उपस्थित केले, अनेक तीर्थक्षेत्रांवर प्रश्न उपस्थित केले, अनेक देवी देवतांच्या उपासनेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एकेश्वरवाद सांगितला, त्यांनी निर्गुण निराकार चराचराची भक्ती सांगितली, प्लस सगुण साकारमध्ये विठ्ठलच सांगितला. विठ्ठलाच्या पुढे आम्हाला काही मान्य नाही असं संतांनी भूमिका घेतली. त्यांनी इतर तीर्थक्षेत्र नाकारताना पंढरपूर उभं केलं. त्यामुळे संतांनी पुनर्जन्मावर प्रश्न उपस्थित केले, स्वर्गावर प्रश्न, वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, वैकुंठी नाही दही भात, स्वर्गावर प्रश्न उपस्थित केले, वैकुंठावर प्रश्न उपस्थित केले. म्हणून संतांची प्रश्न उपस्थित करण्याची मांडणीच राहिलेली आहे, त्यातनं पळ काढायचं काही कारण नाहीये. आणि म्हणून ठामपणाने जे लोक फुलेशाह आंबेडकरवादी मूल्यांना घेऊन राजकीय क्षेत्रात जात आहेत, जे पुरोगामी मूल्यांना घेऊन राजकीय क्षेत्रात जात आहेत, जे विज्ञानवादी मूल्यांना घेऊन राजकीय क्षेत्रात, त्यांनी माघार घेऊ नये, हे अत्यंत दयनीय आहे, निंदनीय आहे. त्यांनी तिथंही फुलेशाह आंबेडकरांच्या मैदानावरच संघर्ष उभा केला पाहिजे. तिथेही विज्ञानाच्याच, तिथेही संतांच्या मूल्यांवरच संघर्ष उभा केला पाहिजे. लोकांना काय आवडेल म्हणून मी माघार घेतो असं चालणार नाही.
आणि म्हणून खरं तर ते फारच म्हणजे महापुरुषांना ते लाजायला भाग पाडेल असं ती वृत्ती ठरते की मी मागचं सगळं ते मागचं होतं 2009चं होतं मागचं होतं. अरे मागचं होतं म्हणजे काय होतं? ते फार असं निंदनीय घृणास्पद होतं का ते? तुम्ही सांगा ना. ते तर्काच्या कसोटी बरं प्रश्न उपस्थित करा. विज्ञानाच्या कसोट्यांवर या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं धर्मपुरोहितांनी दिली पाहिजेत. हे प्रश्न केवळ बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांचेच नाही आहेत, तर ती संतांचे पण. याची उत्तरं देता आलीत का तुम्हाला? नामदेवांचा एक प्रश्न सांगतो तुम्हाला. नामदेवांचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे नामदेवांचा? की 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. काय प्रश्न आहे? नामदेव महाराज औंढा नागनाथाच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना नामदेव महाराजांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून हकलून लावण्यात आलं होतं. का? शिंपी जातीचे आहात, शूद्र आहात, कीर्तन करण्याचा अधिकार नाही. औंढा नागनाथाच्या मंदिरातून संत नामदेवरायांना बाहेर काढल्याच्या नंतर नामदेवांनी प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न नामदेवांनी बरं झालं हिंदी जगतात उपस्थित केला, उत्तरेकडे केला. इथे केला असतं तर नामदेवांच्या गाथ्यालाही तुकोबरायांच्या इंद्रायणीच्या डोहासारखं काय काय आलं असतं सांगता नसतं आलं. म्हणून नामदेवांचा हिंदी जगतात हिंदी अभंगात प्रश्न उपस्थित केलाय. ही नदी न जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया, नामा टाल विनाले के राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. हा प्रश्न आहे. 4 वर्ण गाय के म्हणजे काय? गायी 4 रंगाच्या असतात. कुठल्या? तांबड्या रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या, मिक्स कलरच्या. गायी 4 रंगाच्या असतात, पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे, हे कशाच्या आधारावर तुम्ही ठरवलेला आहे? हा प्रश्न नामदेवांचा आहे. प्रश्न करण्याची पद्धत आहे की नाही वारकरी परंपरेत? तर्काच्या आधारावर आहे की नाही? चिकित्सेच्या आधारावर आहे की नाही? धर्मग्रंथांना हा प्रश्न नाहीये का नामदेवांचा? विज्ञानाच्या आधारावर हा प्रश्न नाहीये का नामदेवरायांचा? आणि म्हणून नामदेवरायांच्या पासून ही परंपरा आहे. तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. हा प्रश्नाचं उत्तर देता आलंय का? तुम्ही तर जन्माने म्हणता आमच्या घरात आम्ही जन्माला आलो की उच्च जाती आहे आणि ते शूद्र जाती आहेत, ते हीन आहेत, कलंकित आहेत, कालपर्यंत म्हणत होतात. स्वातंत्र्य मिळेपर्यंत तुम्ही म्हणत होतात. आणि म्हणून ही नामदेवांची, ही तुकोबारायांची असे कितीतरी प्रश्न सांगता येतील, हजारो प्रश्न आहेत. म्हणून प्रश्न विचारणं वाईट नसतं, तर्क करणं वाईट नसतं. ह्याच्यासाठी आता मुदभेड होणारे मोठं द्वंद्व घडून येणार आहे महाराष्ट्रात. खरं तर या अर्थाने या बाजूनी चर्चाही घडते, फार चांगली बाब आहे. कळेल तरी कोण विज्ञानवादी, कोण खरं संतांच्या विचारांचं, कोण महापुरुषांच्या विचारांचं कळेल तरी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही चर्चा होऊ द्या, ही घुसळण होऊ द्या. मग संत चळवळीचे लोक पुस्तकं वाचतील, गाथा वाचतील, मग कळेल संत किती जगाचा पुढचा विचार करणारे संत होते, किती मानवतावादी संत होते. आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं सांगणाऱ्या तुकोबरायांच्या परंपरेत आत्यंतिक टोकाचा नकारात्मक द्वेष करणं अमानवी आहे, घृणास्पद आहे, निंदनीय आहे. आणि म्हणून जे कोणी संतांच्या नावाने इतर कुणाचा द्वेष करत असेल त्याचा आम्ही निषेध करत आहोत. वारकरी परंपरेमध्ये केवळ एकाच धर्माचे लोक आहेत का? तुकोबरायांच्या टाळकऱ्यांमध्ये लिंगायत टाळकरी होते आणि लिंगायत धर्म तुम्हाला माहिती स्वतंत्र धर्म आहे, बसवाणांचा आहे. म्हणून वारकरी परंपरेत लिंगायत धर्मीय पण आहेत. मनमथ स्वामी जे आपल्या बीडला लागून कपिलधारचे होते, ते मनमथ स्वामी पंढरपूरला गेले असताना वारकऱ्यांची त्यांची एकेश्वरवादावर, निर्गुण निराकार चराचराच्या भक्तीवर फार मोठी महाडिबेट झालेली आहे. त्या काळात वारकऱ्यांनी मनमथ स्वामींना जगद्गुरु पदवी बहाल दिलेली आहे. म्हणून मनमथ स्वामी हे लिंगायत आहेत, तरी वारकऱ्यांमध्ये प्राणप्रिय आहेत. वारकऱ्यांनी त्यांना स्वागत केलं पंढरपूरला आल्यानंतर. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये लिंगायत असू शकतात, वारकऱ्यांमध्ये बौद्ध असू शकतात. आमच्याकडे अनेक बौद्ध वारकरी कीर्तनकार महिला आमच्याकडे आहेत. त्यामुळे वारकरी बौद्ध असू शकतात, वारकरी लिंगायत असू शकतात, वारकरी जैन असू शकतात, वारकरी महानुभव असू शकतात, वारकरी अन्य धर्माचे सुद्धा असू शकतात. जसं की शीख संप्रदायाचे, शीख धर्मीयाचे बांधव नामदेवरायांच्या दर्शनाला नरसीला येतात की नाही? म्हणून एक शीखांची मोठी शाखा नामदेवांना वारकरी परंपरेला मानते की नाही? त्यामुळे शीख देखील वारकरी असू शकतात. त्यामुळे वारकऱ्यांचा मक्ता आमच्याकडेच आणि वारकरी म्हणजे हिंदू धर्म असं कोणी बंदिस्त करायचा प्रयत्न बिलकुल करू नये.
वारकरी ही बृहद संकल्पना आहे, व्यापक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे, सगळ्यांना घेऊन जाणारी संकल्पना आहे, सगळ्यांना सामावून घेणारी संकल्पना आहे. आणि इथे सगळे शैव, वैष्णव, नाथ, लिंगायत, बौद्ध सगळी परंपरा विठ्ठलामध्ये सामावलेली आहे. त्याची मक्तेदारी, ठेकेदारी विशिष्ट परंपरेच्या विशिष्ट अवडंबर सांगणाऱ्या लोकांकडे बिलकुल नाही. त्यामुळे सुषमाताई अंधारे वारकरी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारकरी आहेत, आणखीन कोण म्हणतात, ज्योतिराव फुले वारकरी आहेत, सत्यशोधक वारकरी, मुकुंदराव पाटलांचं विठोबाची शिकवण नावाचं पुस्तक आहे. म्हणून अनेक लोक वारकरी आहेत. म्हणजे विज्ञानवादी लोक वारकरी नसतात का? असतात ना. आणि म्हणून विज्ञानवादी, प्रश्न विचारणारे, तर्क करणारे पुरोगामी लोक सुद्धा वारकरी असू शकतात. जे लोक बाबासाहेबांना मानतात आणि जे लोक फुलेंना मानतात ते सगळे वारकरी आहेत. का? तर बाबासाहेबांनी संतांना मांडलेलं आहे, फुलेंनी संतांना मांडलेलं आहे. बाबासाहेबांनी मूक नायक पेपर चालवला. तुकोबरायांच्या मुक्यांच्या संकल्पनेतले नायक खऱ्या अर्थाने बाबासाहेब झाले. जो तुकोबरायांचा आवाज दाबला गेला होता. तुकोबराय काय म्हणाले ते, घोकाव या अक्षर मज नाही अधिकार. इथे कुणब्याच्या, मराठ्याच्या घरात जन्मलेल्या मोठ्या म्हणजे महाजनाच्या घरात जन्मलेल्या व्यक्तीला जर तुम्ही अक्षर घोकू देत नसाल तर गावगाड्यात अस्पृश्यांचे किंवा भटक्या मुक्तांचे किंवा आदिवासींचे काय हाल असतील. म्हणून तुकोबरायांचा हा भंग घेऊन खऱ्या अर्थाने तुकोबरायांच्या संकल्पनेतले मुक्यांचा नायक बाबासाहेब झाले होते. आणि बाबासाहेब वारकरी ठरतात. बाबासाहेबांना तर्क करण्याची, वारकऱ्यांवर प्रश्न उपस्थित करण्याची, धर्मग्रंथांवर प्रश्न उपस्थित करण्याची संधी किंवा त्यांना अधिकार जन्मजात आहेत. ते फुलेंनाही अधिकार आहेत. ते त्या परंपरेत जे लोक पुढे असतील त्यांनाही ते अधिकार आहेत. त्याला कुणी नाकारण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून आम्हीच तेवढे प्रमुख असं कुणी मानू नये. आमच्याकडेच ती मक्तेदारी सर्टिफिकेट आहे, आम्हीच ते सर्टिफिकेट वाटत फिरणार असं कुणीही मानायचं काही कारण नाही. वारकरी ही व्यापक संकल्पना आहे आणि प्रत्येकाला या वारकरी परंपरेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे, लिहिण्याचे, बोलण्याचे संतांकडूनच अधिकार मिळालेले आहेत. ते संत जनाबाईंनी दिले, ते नामदेवरायांनी दिले, ते चोखोबरायांनी दिले, ते तुकोबरायांनी दिले, ते एकनाथ महाराजांनी सरळ सांगितलंय, संस्कृत ही जर देवभाषा आहे तर काय मराठी काय चोराखाली भूताखाली गेली होती का? प्रश्न नाहीये का हा? म्हणजे एका भाषेचा अवडंबर माजवता मग आमच्या लोकबोलीबद्दल काय? हा प्रश्न कुणी एकनाथ महाराजांनी केलेला आहे. आणि म्हणून विटाळाचे अभंग लिहून सोयराबाईंनी विटाळाचे प्रश्न उपस्थित केलेत की आधी विटाळ आहे, अंती विटाळ आहे, कुणाला विटाळ चुकलाय का, देवालाही विटाळ चुकला नाही, या प्रकारची मांडणी सोयराबाईंनी केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या राजकारण्यांच्या मागे आंधळीपणाने जाताना त्या राजकारण्यांना पण प्रश्न करा की तुम्ही पळवाट का काढताय, तुम्ही ह्या सगळ्या भूमिकांपासून आता पळवाट का घेताय. होऊ द्या, महाराष्ट्राच्या मैदानावर विज्ञानाला घेऊन, भौतिकवादाला घेऊन, नव्या जगताच्या स्वागताला घेऊन चर्चा होऊ द्या, महाडिबेट होऊ द्या. आणि संतांचंही हेच म्हणणं त्या काळात होतं. संतांनी नाही का केली, तिथल्या प्रस्थापितांशी, धर्मप्रमुखांशी महाडिबेट केली. ती महाडिबेट या देशात झाली पाहिजे. आणि म्हणून तर्काच्या कसोटीवर प्रश्न उपस्थित करणं गैर नाही. ते मानवाला मिळालेलं उपजत गुण आहे. प्राण्यांमध्ये आणि मानवांमध्ये हाच फरक आहे की माणूस तर्क करू शकतो. संतांनी तेच लिहिलेले. संतांचं साहित्य कुठून आलेलं आहे? संतांनी आत्मचिंतन केलं, विचार केला, ध्यानस्थ बसले, इथल्या अवतीभोवती दिसणाऱ्या चुकांवर संतांनी बोट ठेवलं. त्या पद्धतीने संतांनी लिखाण केलं. आणि म्हणून मी हे जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय ते त्याच्या दोन्ही बाजूने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्रश्न उपस्थित करणंही वाईट नाही. आणि वारकरी परंपरा ही याच परंपरेतली आहे, प्रश्न विचारणाऱ्यांच्याच परंपरेतली आहे. ती सगळ्यांनी एकदा समजून घ्यावी. प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं आवर्जून वाचावी. त्यात असे चिक्कार प्रश्न उपस्थित केलेले आहेत. बाबासाहेबांनी तेच केलेलं आहे. बाबासाहेबांचं कोणतंही साहित्य कुणालाही नाकारण्याची अजूनही हिंमत झालेली नाही. इथून पुढे पण ते कोणाच्याही बापाच्या बस की बात नाही की हे पुस्तक आम्ही बंद करू, दाखवू म्हणून. कारण तो जगाचा महाज्ञानी माणूस आहे. आणि म्हणून प्रश्नांच्या पासून कुणीही पळ काढू नये. ज्यांना वाटतं की आम्ही वारकरी आहोत, आम्ही ठेकेदार आहोत, त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावीत ना. माझं म्हणणं काय, द्वेषजनक बोलण्याऐवजी, तिला दिसेल तिथं मारू म्हणण्याऐवजी, कुत्री म्हणण्याऐवजी त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यावी. ते एकडे त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही. समजा ठीक आहे, मायथॉलॉजी आहे, मिथक आहे, त्यांना सांगावं ताई हे मिथक असतं, ताई या प्रकारचं उत्तर त्यातनं काढावं लागतं. काही माहिती नाही. कोणी अजूनही तुम्हाला सांगतो, सुषमा अंधारेंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर कुणीही अजून दिलेलं नाही.
ज्यांना खरंच त्या सुषमा अंधारे चुकल्या वाटतायत ना, त्यांनी घ्यावा ना, पुढाकार घ्यावा, दंड थोपटून पुढे यावं आणि धर्मग्रंथाच्या धर्मचिकित्सेच्या या ठिकाणी आमच्या भूमिका इथे मांडून मी थांबतो. धन्यवाद.